जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो राजेश वानखडे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बघा, MSFमध्ये जॉईनिंगसाठी 20,000 पोरांना MSFमध्ये जॉईनिंगसाठी 20,000 पोरांना बोलवण्यात आलेलं आहे. त्या 20,000 पोरं कदाचित संभ्रमामध्ये असतील. पोलीस भरतीची ॲड पडलेली आहे. ती ॲड पडलेली असताना आपण पोलीस भरती सोडून MSFच्या जॉईनिंगसाठी कशासाठी जावं? कारण MSFच्याबद्दल संभ्रम मनामध्ये निर्माण झाला. सध्या मी तुम्हाला एकच सल्ला देईल की तुम्ही जा आणि नोंदणी करून या. बाकी ते जॉईन करायचं नाही करायचं ते तुमचा पुढचा निर्णय असेल. कारण सध्याच्या घडीला जो तुम्हाला नोंदणी करण्याचा चान्स भेटलेला आहे तो कदाचित तुम्ही फक्त मिस करू नका. तुम्ही जा आणि तुम्ही जा आणि तुम्हाला जी तारखेला बोलवलेलं आहे त्या तारखेला तुम्ही नोंदणी करून या. त्याच्यानंतर नोंदणीच्या नंतरच्या प्रोसेस ज्या असतात ते तुम्हाला ट्रेनिंगसाठी बोलवतात. ट्रेनिंगच्या नंतर तुम्हाला जॉईनिंग वगैरे देतात. या गोष्टींमध्ये बराचसा म्हणजे 3 ते 4 महिन्याचा कालावधी किंवा किमान 6 ते 7 महिन्याचा कालावधी लोटलेला असतो. तर हा आलेला चान्स तुम्ही सोडू नका. जा, नोंदणी करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगसाठी केव्हा बोलावतात हे आपल्याला कोणालाच माहिती नसतं. कदाचित महिना लागू शकतो, 1.5 महिना लागू शकतो, 2 महिना लागू शकतो. म्हणून मग त्याच्यानंतरही तुम्हाला ट्रेनिंगसाठी बोलावण्याला बी 3 वेळा चान्सेस देतात. ते 3 वेळा बोलावण्यामध्ये जवळपास तुमचं वर्ष निघून जातं. जर कदाचित या पोलीस भरतीमध्ये तुमचं विनाकारण जर कदाचित या पोलीस भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन नाही झालं, असं होऊ नये. पण कदाचित जर नाही झालं दुर्दैवानं, तर मग हे MSF तुमच्या हाताखाली असू शकतं. मग ही संधी अशीच आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये न दवडता नोंदणी करून या. बाकी पुढे जॉईन करायचं नाही करायचं ह्या सर्व गोष्टी पुढच्या आहेत. ठीक आहे, ओके देन. चला, व्हिडिओ माहिती आवडली असेल कदाचित तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता तुम्ही. थँक्यू.